विद्यार्थी मित्रांनो, आपण अलंकार अभ्यासत असताना अनन्वय, अपन्नते आणि अतिशयोक्ती अलंकारांचा अभ्यास केला आहे. उपमेय आणि उपमान एकच असते तेव्हा अनन्वय अलंकार, उपमेय नाकारून उपमेय हेच उपमान असं वर्णन येतं तेव्हा अपन्नती अलंकार, आणि एखाद्या घटना प्रसंगाचे वर्णन आहे त्यापेक्षा फुगवून सांगितले जाते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. आज आपण अर्थांतरन्यास अलंकार अभ्यासणार आहोत. चला तर मग अर्थांतरन्यास अलंकार समजावून घेऊया. उदाहरण पहा. रघुनाथ पंडित रचित नलदमयंती स्वयंवर आख्यानातील श्लोक क्रमांक 45 मधून हे उदाहरण घेतले आहे. तदितर खग भेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याजपासी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. पहिल्या 3 काव्यपंक्तींमधून कवीने एका प्रसंगाचे वर्णन केले आहे आणि त्या प्रसंगावरून एक सामान्य सिद्धांत मांडला आहे. तो म्हणजेच कठीण समय येता कोण कामास येतो, म्हणजेच कठीण प्रसंगी कोणीही उपयोगी पडत नाही. या उदाहरणाचा पहिल्यांदा आपण अर्थ समजावून घेऊया. नलराजाने हंसाला पकडल्यानंतर बागेत जलक्रीडेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी घाबरून पळाले. त्याच्याजवळ कोणीच राहिले नाही ही हकीकत सांगून झाल्यावर कवीने त्यावरून एक सामान्य सिद्धांत सांगितला की कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही. या उदाहरणावरून विशेष गोष्टीच्या समर्थनार्थ इथे एक सामान्य सिद्धांत दिला आहे. पहिल्यांदा उदाहरण सांगितलं आहे, पहिल्यांदा प्रसंगाचं वर्णन केलं आहे आणि मग शेवटी एक सामान्य सिद्धांत काढला आहे. रघुनाथ पंडित रचित नलदमयंती स्वयंवर आख्यानातील मूळ 2 श्लोक मालिनी वृत्तामध्ये जे आहेत ते आपल्या माहितीसाठी मी इथे दिलेले आहेत. यानंतर आपण एक दुसरं उदाहरण अभ्यासणार आहोत. कविवर्य भा. रा. तांबे यांच्या जन पळभर म्हणतील हाय हाय या कवितेतील ह्या काव्यपंक्ती असून, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, सगळे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपुल्या कामी लागतील, उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय, जन पळभर म्हणतील हाय हाय. लाल अक्षरांमध्ये लिहिलेली जी काव्यपंक्ती आहे, कवितेच्या सुरुवातीलाच कवीने एक सामान्य सिद्धांत मांडला आहे की जन पळभर म्हणतील हाय हाय. केवळ सर्व लोक हाय हाय चांगला होता असं म्हणतील, परंतु कोणीही गेल्यानंतर कोणाचं काम अडत नाही, थांबत नाही. या काव्यपंक्तींचा अर्थ पहिल्यांदा समजावून घेऊया. कविवर्य भा. रा. तांबे यांच्या जन पळभर म्हणतील हाय हाय या कवितेतील ह्या काव्यपंक्ती असून, माणूस या जगातून निघून गेला तरी कोणाचे काहीही काम थांबत नाही. सगळे सोयरे दुःख करतील, रडतील, डोळे पुसतील आणि पुन्हा कामाला लागतील. थोडे दिवस दुःख पाळून पुन्हा सामान्य जीवन जगायला सुरुवात करतील. कोणाच्याही जाण्याने कोणतेही काम थांबत नाही हा सिद्धांत सुरुवातीलाच मांडून कवी त्यासाठी विशेष दाखले देतात. यावरून सुरुवातीलाच सामान्य सिद्धांत सांगून त्याच्या समर्थनार्थ विशेष अशी उदाहरणे, विशेष दाखले दिले आहेत. म्हणजेच दोन्ही उदाहरणांमधला वेगळेपणा समजून घ्या की रघुनाथ पंडित यांच्या श्लोकरचनेत सुरुवातीला प्रसंगाचे वर्णन आणि शेवटी सामान्य सिद्धांत मांडला आहे, तर जन पळभर म्हणतील हाय हाय या कवितेमध्ये कवीने सुरुवातीलाच सामान्य सिद्धांत मांडला आहे आणि त्याच्या समर्थनार्थ विशेष दाखले दिले आहेत. यावरून आपल्याला काही निरीक्षणं नोंदवता येतील. अर्थांतरन्यास अलंकारामध्ये प्रसंग किंवा घटनेचे वर्णन येते. अतिशयोक्ती अलंकाराप्रमाणेच शेवटी किंवा सुरुवातीला सामान्य सिद्धांत मांडला जातो. आपण जी 2 उदाहरणं अभ्यासली त्यापैकी एका उदाहरणामध्ये सुरुवातीला सामान्य सिद्धांत मांडला आहे, तर जन पळभर म्हणतील हाय हाय या काव्यपंक्तींमध्ये सुरुवातीला आला आहे, तर रघुनाथ पंडित यांच्या काव्यपंक्तींमध्ये शेवटी सामान्य सिद्धांत आला आहे. सामान्य सिद्धांताच्या समर्थनार्थ विशेष दाखले दिले जातात. यावरून आपल्याला अर्थांतरन्यास अलंकाराची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात. जसं की उदाहरणावरून सर्वसामान्य सिद्धांत, कठीण समय येता कोण कामास येतो, आणि सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे जन पळभर म्हणतील हाय हाय
या काव्यपंक्ती. यावरून आपल्याला अर्थांतरन्यास अलंकाराची व्याख्या कशा प्रकारे करता येईल? एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला जातो तेव्हा अर्थांतरन्यास अलंकार होतो. जसा विज्ञानामध्ये एखादा सिद्धांत मांडला जातो, अगदी त्याचप्रमाणे एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात. म्हणजे सुरुवातीला सामान्य विधान दिलं जातं आणि त्याच्या स्पष्टीकरणार्थ वेगवेगळी उदाहरणं दिली जातात. किंवा एखाद्या घटनाप्रसंगावरून किंवा उदाहरणांवरून शेवटी एक सामान्य सिद्धांत काढला जातो तेव्हा अर्थांतरन्यास अलंकार होतो. यावरून आपल्याला लक्षात ठेवण्याची खूण अर्थांतरन्यास म्हणजेच सिद्धांत मांडणे एवढं आपण लक्षात ठेवलं तरी आपल्याला अर्थांतरन्यास अलंकाराची उदाहरणे ओळखता येतील. काही उदाहरणे आपण अधिक माहितीसाठी घेत आहोत. एका हाते कधीतरी मुली वाजते काय टाळी. प्रसंगाचं वर्णन करून झाल्यानंतर कवी शेवटी असं म्हणतात की एका हाताने मुली कधीही टाळी वाजत नाही. दुसरं उदाहरण आहे पहा, अत्युच्चपदी थोरही बिघडतो हा बोध आहे खरा. उच्चपदी गेल्यानंतर थोर व्यक्तीसुद्धा बिघडते हा बोध उदाहरणांवरून शेवटी दिला आहे. त्याचबरोबर तिसरं उदाहरण आहे, जातीच्या सुंदरांना काहीही शोभते. मुळातच जो सुंदर असेल त्याला कोणतेही अलंकार शोभतात हा एक सामान्य सिद्धांत मांडला आहे. ही उदाहरणं कशा प्रकारे मांडलेली असतात, फक्त एकच काव्यपंक्ती आपल्याला उदाहरणामध्ये सांगितली आहे. उदाहरण पूर्णतः कशा प्रकारे असतं ते चौथ्या उदाहरणावरून पहा. फूल गळे फळ गोड जाहले, बीज नुरे डौलात तरुडुले, तेज जळे बघ ज्योत पाजळे, का मरणी अमरता ही न खरी. का मरणी अमरता ही न खरी हा एक सिद्धांत मांडला आहे. अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला पाहता येतील. आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 128 आणि 129 वरच्या स्वाध्यायकृती आपण वहीमध्ये सोडवा. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपण अलंकारांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा. आपल्या इयत्ता 12वीमध्ये शिकत असलेल्या दुसऱ्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद.